मला खात्री आहे की या मार्गदर्शनामुळे आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये प्रगतीमध्ये नक्कीच भर पडेल आणि या वर्षीच्या शिष्यवृत्ती किंवा नवोदय परीक्षेमध्ये आपणास उज्ज्वल यश मिळेल। ऑगस्ट महिना हा संपूर्ण महिना संगमनेर तालुक्यातील विविध विषयांचे शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। त्यातला आजचा 5वा दिवस। आमच्या संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय बाळासाहेबजी गुंड साहेब, त्याचबरोबर तालुका नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी कल्याणजी राऊत साहेब, त्याचबरोबर केंद्र प्रमुख आशा घुले मॅडम, सर्व पर्यवेक्षक यंत्रणा यांचंही या कामी अनमोल असं मार्गदर्शन लाभत आहे। त्याचबरोबर रोज आपणासमोर ऑनलाईन तासिकेच्या या प्लॅटफॉर्मवर जी तांत्रिक टीम आमची अहोरात्र कष्ट घेत आहे, या तांत्रिक टीमचे अशोक सोनवणे सर, प्रेमराज टावरे सर, ईश्वर राऊत सर आणि सीताराम दळवी सर, या सर्वांचेही मी या निमित्ताने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। बालमित्रांनो, परवा, काल आणि आज आपण एकाच विषयाच्या संदर्भाने चर्चा करतोय। तो विषय म्हणजे भाषा, ज्याला आपण मराठी असं म्हणतो। जसं की मी तुम्हाला काल आणि परवा सांगितलं की मराठी विषय हा तुमच्या आवडीचा विषय आहे आणि आपल्याला हमखास गुण मिळवून देणारा पण विषय आहे। आणि जे घटक आपण काल परवापासून बघतोय किंवा मागच्या महिन्यामध्ये तुम्ही शिकला असाल, पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही शिकणार आहात, या सर्व घटकांच्या अनुषंगाने मराठी विषयामध्ये 25 प्रश्न आणि निर्धारित केलेले 50 गुण आपणाला सर्व विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 गुण मिळतील असा आत्मविश्वास निश्चितच तुमचा वाढत चालला आहे। हे 50 गुण आपल्याला सोबत असलेल्या गणित विषयाला, पेपर 1 मध्ये जे 2 विषय आहेत त्या विषयामध्ये गणित विषयाला ते पूरक ठरणार आहेत। तर आपण अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करून तसेच काळजीपूर्वक वाचन करून आपण ह्या विषयाला सामोरं जायचं आहे। ही सूचना तुम्हाला रोज दिली जात आहे आणि तुम्ही ती पाळावी अशी तुम्हाला माझी एक नम्र विनंती असेल। विद्यार्थी मित्रांनो, तासिकेची सुरुवात आपण एका प्रेरणादायी गोष्टीने करणार आहोत। जसं की आपण परवा, काल गोष्टी ऐकल्या, तसं आजही तुम्हाला एक प्रेरणादायी गोष्ट मी सांगणार आहे। गोष्ट सांगितल्यानंतर त्या गोष्टीतून आपल्याला काय घ्यायचं आहे हे तुम्ही मनातल्या मनात चिंतन करायचं आहे, मनातल्या मनात त्याचा विचार करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक असा मोठा हॉल एका ठिकाणी होता आणि त्या हॉलमध्ये सर्व अंक अशी खेळत होती। आता तुम्हाला माहित आहे, अंक 0 पासून तर 9 पर्यंतचे अंक असे 10 अंक तिथं मजेने खेळत होते। त्यांचं बैठे खेळ, एकमेकाला पकडापकडी किंवा अशा पद्धतीचं खेळ चालू होता आणि सर्वजण आनंदात होती। परंतु 1 तास झाल्यानंतर 9च्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार आला। जो 9 अंक होता, आपण ज्याला इंग्रजी 9 म्हणतो, त्या 9च्या डोक्यात एक वेगळा विचार आला। तो उठला आणि त्याने 8ला बोलवलं आणि 8ला मारायला सुरुवात केली। आता हे बघून बाकीचे अंक थोडेसे आश्चर्यचकित झाले। थोड्या वेळापूर्वी चांगला खेळ चालू होता आणि अचानक 9ला काय झालं? 9 उठला आणि 8ला मारायला सुरुवात केली। 8 खूप घाबरला आणि रडवेल्या स्वरामध्ये त्याने 9ला विचारलं, काय चुकलं रे दादा म्हणे माझं, तू का बरं मारलं मला? 9 म्हणाला, मला बाकीच माहित नाही, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुला मारू शकतो। असं म्हटल्यानंतर 9चा रडवेला चेहरा थोडासा हसरा पण झाला। आता तुम्ही त्याचा विचार केला असेल, रडवेला चेहरा लगेच हसरा कसा झाला असेल? तर हुशार विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की 8ला हे लक्षात आलं, जर 9 मला म्हणतोय की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, तर माझ्यापेक्षा छोटे अंक इथं आहेत की। 8 उठला आणि त्याने 7ला बोलवलं आणि 7ला मारायला सुरुवात केली। पुन्हा 7 रडायला सुरुवात केली 7ने।
सातने पुन्हा तोच प्रश्न विचारला, का रे बाबा तुम्हाला मारलंस? आठ म्हणाला, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मी तुला मारू शकतो. सात नाही, रडता रडता पुन्हा त्याला पुढची आशा दिसायला लागली की ठीक आहे, जरी आठ माझ्यापेक्षा मोठा असला पण माझ्यापेक्षा छोटे अंक इथं आहेत. सातने सहाला बोलवलं आणि सहाला मारायला सुरुवात केली. पुन्हा सहा रडायला लागला. सहाने पुन्हा प्रश्न विचारला, का रे बाबा मारलंस? सात म्हणाला, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. सहा उठला. सहाने पाचला बोलवलं. पाचला मारायला सुरुवात केली. पाचने विचारलं, का मारलं? तेच उत्तर मिळालं. सहा म्हणाला, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. असं करत करत पाचने चारला मारलं, चारने तीनला मारलं, तीनने दोनला मारलं आणि दोन आणि एकाला मारलं. आता एक पर्यंत असं मार खाण्याचं सत्र चालू होतं. जो मार खात होता तो प्रश्न विचारत होता, का मारलं? जो मार देत होता त्याचं उत्तरही ठरलेलं होतं, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. आता वेळ आली एकची आणि आता तुम्हाला माहिती आहे कोणता अंक उरला? बरोबर, ज्यांचं गोष्टीकडे लक्ष आहे ते बरोबर उत्तर देत आहेत. शून्य उरला. आता शून्याला खूप भीती वाटली. शून्य इतका घाबरला की शून्याला वाटलं आता एक मला खूप मारणार आणि मला तर खाली मारायला अंकच उरला नाही, कारण शून्यापेक्षा लहान अंक नाहीये नैसर्गिक संख्या. तुम्हाला माहितीये सर्वात लहान नैसर्गिक संख्या शून्य आहे. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीये. म्हणून तो जो शून्य अंक होता तो या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात असा पळायला लागला घाबरून. आता अशा वेळेला जो एक होता त्या एकने त्या शून्याकडे पाहिलं आणि शून्याकडे पाहिला असता तो घाबरलेला त्याला दिसला. मग त्याने हळूहळू शून्याकडे जायला सुरुवात केली. शून्याला वाटलं आता आपल्याला मार खाण्याशिवाय पर्याय नाही, कारण सगळ्या अंकांनी त्यांच्या खालच्या अंकांना मारत 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 आपल्यापर्यंत वेळ आलेली आहे. जेव्हा एक त्या शून्याजवळ गेला तेव्हा आश्चर्य काय झालं बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या एकने शून्याला मारलं नाही तर त्याच्या गळ्यात हात घातला. आता तुम्ही म्हणाला असं कसं केलं? शून्याला पण हा प्रश्न पडला जसा प्रश्न तुम्हाला पडला. शून्याने एकला विचारलं, का रे दादा तू मला मारलं नाही, तू तर माझ्या गळ्यात हात घातलास. एक म्हणाला, तू काहीच बोलू नकोस, फक्त माझ्या उजव्या बाजूला येऊन बस. उजव्या बाजूला घेतलं आणि उजव्या बाजूला आल्यानंतर त्याने एकने आपला डावा हात शून्याच्या पाठीवर ठेवला. जेव्हा एकने शून्याच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा अंक काय तयार झाला विद्यार्थी मित्रांनो? अंक तयार झाला 10. संख्या तयार झाली 10. आणि ज्या वेळेला 10 ही संख्या तयार झाली तेव्हा काय झालं असेल? 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1 पूर्णपणे घाबरून गेले की आता आपलं काही खरं नाही. आता तर 10 ही संख्या तयार झाली, 10 आता सगळ्यांपेक्षा मोठा आहे, ठीक आहे नाही? सगळे अंक घाबरले. सगळ्या अंकांना वाटलं आता हा शून्याला मारलं नाही पण आपल्याला मात्र हा मारणार. पण त्या 10ने बाकीच्या सर्व अंकांना एकत्र केलं आणि सांगितलं, मित्रांनो मी या शून्याला मारलं नाही कारण मी याला माझ्यापेक्षा लहान कमी समजत नाही. मी तुम्हाला कोणालाही मारणार नाहीये कारण तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षा मूल्याने जरी कमी असले, किमतीने जरी कमी असले तरी तुम्ही आणि मी आपण बरोबरच आहोत, आपण एकच आहोत. मग त्या 10ने त्या बाकीच्या अंकांना एक अतिशय अनमोल असा संदेश दिला. जो संदेश असा होता की माणूस किंवा विद्यार्थी कोणता मोठा असतो? जो स्वतःला मोठा समजतो तो कधीच मोठा नसतो. बालमित्रांनो, जो स्वतःला मोठा समजतो तो कधी मोठा नसतो. जो दुसऱ्याला मोठं करतो तो माणूस, तो विद्यार्थी नेहमी मोठा असतो. गोष्ट साधी आणि सोपी आहे.
आता तुम्ही म्हणाल या गोष्टीतून काय शिकायचं? गोष्ट जरी साधी सोपी असली तर त्याचं तात्पर्य, त्याचा बोध हा अतिशय मोठा आहे बघा. आता तुम्ही सर्व हुशार विद्यार्थी आहात. जिल्ह्यातल्या जवळजवळ 550 पेक्षा जास्त विद्यार्थी या ऑनलाईन तासिकेला उपस्थित असतात. सर्व 14 तालुक्यातले विद्यार्थी तुम्ही उपस्थित आहात. तुम्ही वर्गामध्ये इतर मुलांपेक्षा शैक्षणिक बाबतीत त्यांच्यापेक्षा नक्की पुढे आहात, हुशार आहात, कारण तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी आहात. मग आता आपल्याला काय करायचंय बघा, आपल्याला गोष्टीमधल्या 10ची भूमिका बजवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला आपल्या वर्गातील जे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या मग वाचनामध्ये, कोणी लेखनामध्ये, कोणी पाढे पाठांतरामध्ये, कोणी इंग्रजी वाचनामध्ये, कोणी गणिती क्रिया करण्यामध्ये कमी असतील, कोणाला प्रश्न उत्तर लिहिण्यामध्ये अडचण असेल, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांच्या गळ्यात हात घालून त्यांच्या मैत्रित्वाच्या संबंधाने तुम्ही त्यांना मोठं करायचं आहे, त्यांनाही तुम्ही शिकवायचं आहे, त्यांनाही तुम्ही तुमच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मला खात्री आहे तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल आणि या गोष्टीतून तुम्ही योग्य तो बोध घेणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या घटकाकडे वळूया. आजचा विषय आहे मराठी अर्थात भाषा. आणि या भाषा विषयाच्या अंतर्गत जो घटक आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, आपण काल आणि परवा याच घटकाची चर्चा केलेली आहे. परवा आपण समूहदर्शक शब्द या संदर्भाने चर्चा केली. काल आपण पिलूदर्शक शब्द या उपघटकाच्या अंतर्गत याने चर्चा केली उपघटकाच्या संदर्भाने. तर आज आपण घरदर्शक शब्द या संदर्भाने चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं, या घटकासाठी 32% भारांश निश्चित केलेला आहे. म्हणजेच एकूण 16 गुण या विविध उपघटकावर येणाऱ्या प्रश्नांवर तुम्हाला येणार आहेत, ज्याच्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांमधून तुम्हाला 16 गुण म्हणजे अर्थातच 8 प्रश्न तुम्हाला या घटकावर, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकावर तुम्हाला 8 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाणार आहेत. आणि अतिशय सोपे असे ते मार्क आपल्या हातातले असे ते मार्क्स आहेत. घरदर्शक शब्द म्हणजे काय तुम्हाला या संदर्भाने थोडस माहित आहे, ठीक आहे नाही? घरदर्शक शब्दाकडे जाण्या अगोदर आपण काल पिलूदर्शक शब्द शिकलो, त्याचा एक 5 मिनिटांमध्ये आपण फक्त पुनरावृत्ती सराव, ज्याला इंग्रजीमध्ये रिकॉल असं म्हणतात, तो आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, काल जे विद्यार्थी ऑनलाईन तासिकेला उपस्थित होते त्यांनी अगदी लक्षपूर्वक कालच्या तासिकेला अभ्यास केलेला आहे. काल आपण पिलूदर्शक शब्द बघितले. विविध प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे जे बाळ असतात, जे पिल्ल असतात, त्याला कुठल्या प्रकारचं नावाने ओळखलं जातं हे आपण काल बघितलं. मग यामध्ये आपण यादी वाचली होती हत्तीचं, मांजरीचं, कुत्र्याचं आणि सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या बाळांना पिल्लू हा असा शब्द आहे, ते आपण काल बघितलं होतं. माकडाचं सुद्धा पिल्लू असतं. जर तुम्ही घोड्याचं आणि गाढवाचा विचार केला तर त्याच्या पिल्लाला शिंगरू असं म्हणतात. घोड्याचं शिंगरू, गाढवाचं पण शिंगरू, आणि गाढवाच्या पिल्लाला अजून एक नाव आहे, ते आहे टट्टू. गाढवाचे टट्टू. त्याचबरोबर जंगलचा राजा सिंह, सिंहाच्या पिल्लाला छावा असं म्हटलं जातं. आपला राष्ट्रीय प्राणी जो म्हणजे वाघ, त्या वाघाच्या पिल्लाला 2 प्रकारचे नाव आहेत, एक म्हणजे बच्चा आणि दुसरा आहे बछडा. हे आपण काल बघितलं होतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात या संदर्भाने काल आपण चर्चा केली. त्याचे जवळपास 15 ते 20 प्रश्न आपण सरावासाठी बघितले. आणि मला ही पण खात्री आहे की कालची तासिका झाल्यानंतर तुम्ही संदर्भ साहित्यातून त्याचं वाचन केलं असेल, नवनवीन प्रश्न तुम्ही सोडवले असतील, तुम्हाला मी काल जो स्वाध्याय दिला होता त्या संदर्भाने सुद्धा तुम्ही अभ्यास केला असेल. बालमित्रांनो, रोज तुमच्यासाठी तासिका होतात, शिक्षक तयारीने तुमच्या समोर येतात आणि तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु
मी जसं कालही सांगितलं होतं आणि आजही तुम्हाला माझं आव्हान असेल, फक्त तासिकांवर अवलंबून राहू नका. तुमचे वर्ग शिक्षक तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, कष्ट घेत आहेत. तुम्ही तासिका झाल्यानंतर जो घटक किंवा उपघटक तुम्ही शिकाल तो दिवसभरामध्ये किमान एकदा तरी तुम्ही तो आपल्या पुस्तकामध्ये, मार्गदर्शिकेमध्ये, प्रश्नसंचातल्या प्रश्नामध्ये, पुस्तकामध्ये तुम्ही तो शोधला पाहिजे आणि तुम्ही तो वाचला पाहिजे. त्यातले कमीत कमी 10 प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. तरच तो घटक तुमचा पूर्णपणे त्याचा सराव होईल आणि तुम्हाला त्या घटका संदर्भाने यापुढे कुठलीही अडचण राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जो घटक शिकाल त्या घटकाचे 10 प्रश्न आणि त्याचं वाचन दिवसभरामध्ये झालंच पाहिजे, एवढी मात्र तुम्ही काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. कालच्या विषयाच्या संदर्भाने आपला जो थोडी पुनरावृत्ती आपण केली, थोडा सराव केला. आज आपण आपल्या घटकाकडे वळूया. घटक आहे घरदर्शक शब्द. आता घर या शब्दामध्येच आजचा आपला अर्थ सगळा समाविष्ट आहे. घर जे की आपण राहण्यासाठी वापरतो. आपण घरामध्ये राहतो, तसं काही प्राणी पक्षी हे त्यांच्या त्यांच्या घरांमध्ये राहतात, ज्याला आपण निवारा असं म्हणतो, जे तुम्ही परिसर अभ्यास विषयामध्ये शिकलेला आहात. मग आता हे घरदर्शक शब्द कोणत्या प्राण्याचा निवारा कोणता आहे, कोणत्या प्राण्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात, हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. त्या अगोदर घरदर्शक शब्द म्हणजे काय याच्या संदर्भाने एक चित्र तुमच्या समोर दिसत आहे. तुम्ही जर बारकाने बघितलं तर हा एक छोटासा टुमदार आणि छानसा असं माणसाचं घर आहे, जिथे माणसं राहतात, म्हणजे आपण राहतो. जर इथे लक्ष दिलं तर हे आहे मधमाशीचं पोळं. बरोबर आहे. तुम्ही माझ्या पुढे जे प्रश्न येतील, मी तुम्हाला जे विचारल ते तुम्ही तास चालू असताना तिथे जिथं तुम्ही ऐकताय तिथं ते मोठ्याने तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. मधमाशीचं पोळं. त्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल की हे आहे सापाचं किंवा मुंग्यांचं वारूळ, ठीक आहे नाही. तुम्ही हे बघितलं असेल, ग्रामीण भागातले मुलं सगळे तुम्ही शेतामध्ये असं वारूळ, छोटा डोंगर, मुंग्यांनी छोटी छोटी मातीचे कण आणून तो तयार केलेला असतो. त्यानंतर तुम्ही जर इथं लक्ष दिलं तर हे झाडावरचं घरटं तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामध्ये 2 निळ्या रंगाची अंडी सुद्धा तुम्हाला दिसत आहे. तर हे चारही चित्र तुम्ही काळजीपूर्वक बघितल्यानंतर आपल्याला या घटकाकडे जायचं आहे. जसं माणसांची जशी घरे असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचीही काही घरे असतात. काही पशु पक्षी आपले घर स्वतःच बनवतात, तर काही पशु पक्ष्यांची घरे नैसर्गिक असतात. अशाच काही प्राणी व पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ते आपण बघणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. बघा, इथे आपल्याला एक शब्द आला होता बघा, काही पशु पक्षी आपली घरे स्वतःच बनवतात. मी मुद्दाम त्याच्या खाली रेष मारली बघा. काही पशु पक्षी स्वतःचा निवारा स्वतः बनवतात, परंतु काही पशु पक्षी हे त्यांची घरे नैसर्गिक असतात. नैसर्गिकचा अर्थ तुम्हाला माहित आहे, जी आपोआप निसर्गाने तयार केलेली आहेत, जी माणसाने तयार केलेली नाही आणि कुठल्या प्राणी पक्ष्यांनी पण तयार केलेली नाही, अशा या निवाऱ्याला नैसर्गिक निवारा असं म्हणतात. तर अशा पद्धतीचे 2 निवाऱ्याचे प्रकार असतात. आणि आता आपण पुढे या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात, त्यांनी बनवलेली असो किंवा नैसर्गिक असो, अशा निवाऱ्याला काय म्हणतात, पुढच्या यादीमध्ये आपण वाचणार आहोत. माझ्या बरोबर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे, लक्षपूर्वक वाचायचं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पुन्हा म्हणायचं आहे. तर सुरुवातीला माणूस ज्या निवाऱ्यात राहतो तर माणसाचं असतं घर. अगदी सोपं आहे.
चिमणीचं असतं ते म्हणजे घरटं, तुम्हाला माहित आहे की नाही? चिमणी तुम्ही बघितलं असेल, चिमणीचं घरटं सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तर चिमणीच्या निवाऱ्याला घरटं असं म्हणतात. पाळीव पोपटाचा पिंजरा असतो विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी पोपट घरामध्ये पाळला जातो, आणि घरामध्ये जर तो पाळलेला असेल तर त्याच्यासाठी एखादा छानसा पिंजरा ठेवलेला असतो. काही विद्यार्थी मित्रांच्या घरी पोपट पाळलेला असू शकतो. तर पाळीव पोपटाचा निवारा जो असतो तो असतो पिंजरा. आणि जर जंगली पोपट असेल, जो जंगलामध्ये मुक्त संचार करणारा असेल, अशा जंगली पोपटाच्या निवाऱ्याला ढोली असं म्हणतात. आता ढोली हा प्रकार तुम्ही बघितला असेल, जर बघितला नसेल तर तुम्ही तो अवश्य बघण्याचा प्रयत्न करा. झाडाच्या खोडाला एक प्रकारचं छिद्र तयार केलेलं असतं, असा निवारा तयार केलेला असतो, आणि त्या छिद्रामध्ये पक्षी राहतात, त्याला ढोली असं म्हणतात, ठीक नाही? तर जंगली पोपटाचा जो निवारा आहे तो आहे ढोली. उंदराचं बिळ. आता उंदीर हा उपद्रवी प्राणी आहे की नाही? मुद्दाम काही नवीन शब्द मी वापरतोय, तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. उपद्रवी म्हणजे आपल्याला त्रास देणारे प्राणी, ठीक नाही? आता आपल्याला शेतामध्ये काही पिकं असतात, धान्य असतं, घरामध्ये धान्याची पोती असतात, ती पोती कुरतडणं, घरातलं खरकट खाणं, हे उंदरांचं काम. आणि ते शेतामध्ये किंवा घराच्या कानाकोपऱ्यामध्ये बिळ तयार करतात. उंदराचा निवारा बीळ असा आहे. तर कावळ्याचं घरटं. कावळा हा पक्षी आहे, आणि कावळ्याचं घरटं म्हणजे कावळ्याचा निवारा घरटं असा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही विद्यार्थ्यांकडे कोंबड्या पाळलेल्या असतील, है की नाही? तर त्या कोंबड्या खुराड्यामध्ये आपण ठेवतो, म्हणजे कोंबड्यांचा जो निवारा आहे त्याला खुराडे असं म्हणतात. त्याचबरोबर कोळ्याचे जाळे. आता कोळी कोणता? जो छोटा कीटक असतो बघा, ज्याला इंग्रजीमध्ये स्पायडर असं म्हणतात. आणि काही विद्यार्थी मित्रांनी स्पायडर वरून स्पायडरमॅन हा चित्रपट सुद्धा तुम्हाला आठवला असेल, है की नाही? तर कोळी, तो कोळी काय करतो? घरामध्ये असा कानाकोपऱ्यामध्ये तो जाळं तयार करतो, है की नाही? त्या जाळ्याला इंग्रजीमध्ये वेब असं म्हणतात, WEB, वेब, है की नाही? तर त्या कोळ्याचं जाळं असतं, है की नाही? कधी कधी आपल्या हाताला, डोक्याला असं ते लागतं, आणि मग आपण ते असं काढत बसतो, है की नाही? तर त्या कोळ्याच्या निवाऱ्याला जाळं असं म्हणतात. गाईचा गोठा. बऱ्याच मुलांच्या घरी गायी पाळलेल्या असतील, आणि त्या गायींसाठी आपण जो निवारा करतो त्याला गोठा म्हणतात. नुसता गायीचाच नाही तर बैलांचा सुद्धा निवारा गोठाच असतो, कारण त्या गोठ्यामध्ये आपण गायी पण बांधतो आणि बैल सुद्धा बांधत असतो. त्याचबरोबर घोड्यांचा असतो तो म्हणजे तबेला. घोड्यांचा असतो निवारा, त्याला म्हणतात तबेला, किंवा घोड्यांच्या निवाऱ्याला पागा असंही शब्द आहे. दोन्ही शब्द लक्षात ठेवा. घोड्यांचा निवारा तबेला. पक्ष्यांचे घरटे. पक्ष्यांचे घरटे, जे जे पक्षी स्वतःचं घरटं तयार करतात ते त्यांच्या निवाऱ्याला घरटं असं म्हणतात. मग अशी चित्रामध्ये मी तुम्हाला मधमाशांचं पोळं दाखवलं होतं, ठीक नाही? फुलांमधला मकरंद. फुलांमधला मकरंद म्हणजे मध गोळा करून त्या पोळ्यामध्ये त्या माशा साठवतात आणि त्या एकत्रित राहतात, त्याला मधमाशांचं पोळं असं म्हणतात. त्याचबरोबर तुम्हाला मी मगाशी हे पण सांगितलं, मुंग्या मातीचे छोटे छोटे कण आणून ते कणांपासून वारुळ तयार करतात, है की नाही? आताच नागपंचमी हा सण होऊन गेला, ठीक आहे नाही? त्या नागपंचमी सणाच्या वेळेला आपल्या घरातल्या स्त्रिया असतील, किंवा तुमची बहीण असेल, तुमची आई असेल, आजी असेल, मावशी असेल, त्या वारुळाकडे त्या नागाचं पूजन करण्यासाठी किंवा त्या वारुळाचं पूजन करण्यासाठी तुम्ही आई बरोबर गेला असाल. ते वारुळ मुंग्यांचं असतं. आपण ते वारुळ सापाचं पण आहे असं म्हटलेलं आहे बघा. आता तसं पाहायला गेलं तर मित्रांनो, साप हा त्या वारुळामध्ये आयता येऊन बसलेला आहे. आणि याच्यावरून एक म्हण पण आहे, जर तुम्ही म्हण वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल लगेच. ती म्हण आहे, आयत्या बिळात. अगदी बरोबर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी माझ्या पाठीमागे म्हटले असेल, आयत्या बिळात नागोबा.
म्हणजे साप, ठीक आहे नाही. आता ते सापाचा जो निवारा आहे तो आहे वारुळ, पण हे वारुळ मुंग्यांनी तयार केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून आयत्या केलेल्या निवाऱ्यामध्ये तो साप येऊन बसतो, म्हणून आयत्या बिळात नागोबा असं म्हटलेलं आहे. वाघाची गुहा किंवा जाळी, वाघाच्या निवाऱ्याला गुहा किंवा जाळी म्हणतात. आणि गुहा हा सिंहाचा सुद्धा निवारा आहे. सिंह, हत्ती, सॉरी, सिंह आणि वाघ हे गुहेमध्ये राहतात, त्यांच्या निवाऱ्याला आपण गुहा असं म्हणतो. त्याचबरोबर हत्तीचा निवारा, हत्ती जर एकत्रित बांधलेले असतील तर त्या हत्तीच्या निवाऱ्याला हत्तीखाना असं म्हटलं जातं. आता काही मुलांनी बघितलं असेल, काहींना बघायला मिळालं नसेल, पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही ते बघायचं. हत्तीचा हत्तीखाना, तसेच अंबारखाना. जे विद्यार्थी सहलीच्या निमित्ताने किंवा घरातल्या ट्रिपच्या निमित्ताने किल्ल्यांवर गेला असाल, त्या किल्ल्यांवर तुम्हाला अंबारखाना हा शब्द हमखास वाचायला मिळतो. पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर जी घोडे किंवा हत्ती होती, घोड्यांसाठी किल्ल्यांवर पागा होत्या, मी मगाशीच तुम्हाला पागा हा शब्द सांगितला. तसं किल्ल्यांवर जी हत्ती होती, ते हत्ती ठेवण्यासाठी अंबारखाना हा शब्द तुम्ही वाचला असेल. किल्ल्यांवर तुम्ही गेला नसाल तर अवश्य तुम्ही काही किल्ले पाहण्याचा प्रयत्न करा. घुबडाची ढोली, ढोली हा शब्द मी तुम्हाला मगाशी सांगितला. खोडामध्ये जो छिद्र्यासारखा भाग असतो त्याला ढोली असं म्हणतात. घुबड त्या ढोलीमध्ये राहतं, घुबडाच्या निवाऱ्याला ढोली असं म्हणतात. त्याचबरोबर सुग्रण नावाचा पक्षी आहे, त्याचा निवारा खोपा. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी विहीर आहे त्या विहिरीमध्ये असा एक लटकलेला एक घरटा असतो बा, खाली तोंड केलेलं, ठीक आहे नाही. पुंगी तुम्ही बघितली असेल, पुंगी, त्या पुंगीच्या आकाराचं ते घरट असतं बघा. तर ते सुग्रण या पक्षाचं आहे आणि त्या पक्षाने तयार केलेल्या निवाऱ्याला खोपा असं म्हणतात. मासे पाण्यामध्ये राहतात कारण माशांचा निवारा पाणी आहे. वटवाघूळ पडक्या भिंती किंवा झाडांवर राहतात. वटवाघळं तुम्ही बघितले असतील, दिवसा ती शांत झोपलेली असतात, स्वतःला उलट लटकून घेतात, शांत झोपतात, आणि रात्रीच्या वेळेला ते भ्रमण करतात, इकडे तिकडे ते फिरतात, है की नाही. म्हणजे दिवसा आपण म्हणतो की त्यांना दिसत नाही, म्हणजे दिवसा त्यांना दृष्टी नसते, परंतु रात्रीच्या वेळेला ते त्या आवाजाच्या वारंवारतेचा वापर करून ते फिरत असतात. या वटवाघळाच्या निवाऱ्याला, म्हणजे वटवाघळाचा निवारा आहे तो पडक्या भिंतीमध्ये असतो किंवा झाडांवर असतो. कोल्हा हा जंगली प्राणी जंगलामध्ये राहतो, त्याचा निवारा जंगल हाच आहे. ससा बिळामध्ये राहतो, सशाचा निवारा बीळ. मेंढीचा मेंढवाडा, काही विद्यार्थी मित्रांच्या घरी मेंढ्या असतील त्यांना हा शब्द माहिती आहे की नाही. ते मेंढ्या एका ठिकाणी ठेवतात, असा छोटासा घरासारखा भाग असतो निवारा, त्याला मेंढवाडा असं म्हणतात. त्याचबरोबर अस्वल हे डोंगर कपारीमध्ये राहतं. अस्वल तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये बघितलं असेल किंवा काहींनी योगायोगाने असं नैसर्गिकपणे सुद्धा ते बघितलं असेल, तर ते अस्वल डोंगर कपारीमध्ये राहतं. डुक्कर डुक्कर वाड्यामध्ये राहतं. डुकराचा निवारा डुक्करवाडा, जसं मेंढीचा निवारा मेंढवाडा, तसं डुकराचा निवारा डुक्करवाडा. मोर झाडांवर राहतो, म्हणजे झाडांच्या सानिध्यामध्ये राहतो, ठीक आहे नाही. काही छोटीशी झाडं, काही उंच झाडं, अशा त्या झाडांवर तो राहतो. विंचू, त्याची आपल्याला भीती वाटते, तो विंचू दगडाच्या फटीमध्ये राहतो, है की नाही. त्याला अशी नांगी असते आणि त्याच्या नांगीमध्ये विष असतं, आपण त्याच्यापासून थोडस सुरक्षित अंतर ठेवलेलं कधी चांगलं असतं नाही का. तो विंचू दगडाच्या फटीमध्ये असतो. त्याचबरोबर ढेकून, अजून एक उपद्रवी असं कीटक. मगाशी मी तुम्हाला उपद्रवी प्राण्याचं नाव सांगितलं उंदीर, तसा हा एक उपद्रवी कीटक आहे जो लाकूड, भिंतीच्या फटी यामध्ये तो असतो. त्याचबरोबर गोगलगाय शंखामध्ये राहते.
तिच्या पाठीवर असा शंख असतो, बऱ्याच मुलांनी ती बघितली असेल, है की नाही. सर्वात स्लो चालणारी, सर्वात हळू चालणारी ही गोगलगाय. आणि गोगलगायवरून आपल्याला एक म्हण पण आहे, जसं मगाशी आपण सापाचा विषय आला, वरवडाचा विषय आला, तर आयत्या बिळात नागोबा असं आपण म्हटलं. तसं गोगलगायवरून एक तुम्हाला म्हण आहे, माहिती आहे तुम्हाला? गोगलगाय आणि पोटात पाय, ही म्हण सुद्धा तुम्हाला आता आठवली असेल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. यादी पूर्ण वाचली तुम्ही, यादी सोपी होती. प्राण्यांचे निवारे लक्षात ठेवणं पण सोपं आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडण्याची अजिबात शक्यता नाही. आता आपण या अनुषंगाने जी सरावाचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. आणि सरावाच्या प्रश्नांमध्ये प्रश्न मी वाचत असताना तुम्ही पण तो प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचे पर्याय काळजीपूर्वक वाचून त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला प्रश्न अतिशय सोपा आहे, तुम्ही वाचला पण असेल. सिंह कोठे राहतो? जंगलचा राजा सिंह कोठे राहतो? सिंहाचा निवारा कोणता? पर्याय क्रमांक 1 बीळ, पर्याय क्रमांक 2 गुहा, पर्याय क्रमांक 3 पागा, पर्याय क्रमांक 4 जाळे. पर्याय वाचतानाच मला खात्री आहे तुम्ही उत्तर सांगितलं असेल. तर सिंह राहतो, तो राहतो गुहेमध्ये. सिंहाचा निवारा आहे गुहा. चला पुढे जाऊया. दुसरा प्रश्न तुमच्या समोर दिसतोय. पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात? जे उडणारे पक्षी आहेत ठीक नाही, त्यांच्या निवाऱ्याला काय म्हणतात? पोळे म्हणतात, पिंजरा म्हणतात, वळचण म्हणतात की घरटे म्हणतात? इथंही फार काही विचार करण्याची आवश्यकता नाही. पक्ष्यांचं असतं ते घरट, आहे की नाही. त्यामुळे हाही प्रश्न आपल्यासाठी खूप सोपा होता. प्रश्न तिसरा आहे, ढोलीत कोण कोण राहते? प्रश्न थोडा बदललाय बरं का आता. ढोलीत कोण कोण राहते? आपल्याला कोण कोण ढोलीमध्ये राहतं ते बघायचं. पर्याय क्रमांक 1 आहे चिमणी कावळा, दुसरा पर्याय आहे पोपट घुबड, तिसरा पर्याय आहे कोंबडी बदक आणि चौथा पर्याय आहे मोर लांडोर. आता ढोलीमध्ये यातलं कोण राहतं? चिमणी कावळा ढोलीमध्ये राहतो का? तर नाही, तो घरट्यात राहतात, ते दोन्ही घरट्यात राहतात. कोंबडी बदक नाही, कोंबडी कोरड्यात राहते, ठीक आहे नाही. बदक पाण्यामध्ये राहतात, मोर आणि लांडोर झाडांच्या सानिध्यामध्ये राहतात. मग इथे जर उत्तर तुम्हाला द्यायचं असेल तर इथे उत्तर आहे पोपट आणि घुबड. हे दोन प्राणी दोन पक्षी कुठे राहतात? ढोलीमध्ये राहतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जो उपद्रवी प्राणी आहे उंदीर, त्या उंदराच्या घराला काय म्हणतात? उंदराच्या घराला काय म्हणतात? बीळ, वारुळ, गुहा आणि ढोली, 4 पर्याय आपण वाचले. तर उंदीर हा बिळामध्ये राहतो हे तुम्हाला माहित आहे. त्याची असंख्य अनेक बिळ असतात शेतामध्ये किंवा घरांमध्ये. तो कधी कोणत्या बिळातून घुसतो आणि कोणत्या बिळातून बाहेर निघतो तो आपल्याला समजू देत नाही. तर उंदराच्या घराला बीळ असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, म्हशीच्या घराचे नाव काय? म्हैस, ठीक नाही. म्हैस ज्या निवाऱ्यामध्ये राहते त्या निवाऱ्याला काय म्हणतात? आंबारखाना म्हणतात, पिलखाना म्हणतात, पागा म्हणतात की गोठा म्हणतात? आता आपल्या यादीमध्ये म्हैस हा पर्याय होता का? तर नव्हता. मग आता आपण यादी वाचली आणि तेवढंच लक्षात ठेवायचं असा अजिबात अर्थ नाही. आपण त्याच्या बाहेर जाऊन पण विचार केला पाहिजे. जसं गाय, बैल आपण गोठ्यामध्ये बांधतो, तशी म्हैस सुद्धा कुठे बांधतो? गोठ्यामध्येच बांधतो. तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घरी पण असेल काही जणांच्या घरी म्हैस, आहे की नाही. त्यामुळे इथं म्हशीचं जे घर आहे तो गोठा हेच आहे. 5 प्रश्न आपले झाले. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 6वा प्रश्न आहे, पाळीव पोपटाच्या घराला काय म्हणतात? पाळीव पोपटाच्या घराला काय म्हणतात? जो पोपट आपण घरामध्ये पाळतो आणि तो कुठे ठेवतो? मग मी मगाशी यादी वाचताना तुम्हाला मी सांगितलं होतं. पर्याय वाचूया. पिंजरा, ढोली, गोठा, वारुळ. तर जो पाळीव आपला पोपट आहे तो आपण कशामध्ये ठेवतो?
पिंजऱ्यामध्ये ठेवतो. आता वास्तविक पाहता कोणताही जंगली प्राणी किंवा पक्षी, जंगली हा शब्द वापरला मी, कोणताही जंगली प्राणी किंवा पक्षी हा आपण कैद करून ठेवू नये, म्हणजे त्याला आपण अशा बंधनात ठेवू नये, पारतंत्र्यात आपण ते नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे पोपट जे आपण घरी पाळतो हे तसं चुकीची गोष्ट आहे, कारण त्याला तितकंस स्वातंत्र्य आपल्यामुळे मिळत नाही, त्याला मुक्तपणे निसर्गामध्ये फिरू दिलं पाहिजे. असो, पुढचा जो प्रश्न आहे, मुंग्या कोठे राहतात? मुंग्या कोठे राहतात? बिळामध्ये राहतात, वारुळात राहतात, घरात राहतात की अंगणात राहतात? बऱ्याच वेळा मुलं घाईनी उत्तर वाचतील पर्याय आणि ते म्हणतात आमच्या अंगणात मुंग्या आहेत, मग अंगण पर्याय निवडून पटकन पुढे जातील. अंगणामध्ये मुंग्या असतात हे बरोबर आहे, पण अंगण हा त्यांचा निवारा नाही. तर मुंग्यांचा निवारा हा वारुळ असतो, जे आपण मगाशी बघितलं नाही का, छोटे छोटे मातीचे कण आणून ते वारुळ तयार करतात आणि त्यांचा निवारा आहे वारुळ. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खुराड्यात कोण राहते? आता थोडासा वेगळा आहे, बदलून विचारलेला प्रश्न नाही का. प्राणी कोणत्या निवाऱ्यात राहतो असे प्रश्न आपले नेहमी येतात, परंतु या निवाऱ्यात कोण राहतं असे प्रश्नही परीक्षेमध्ये येतात. खुराड्यात कोण राहतं? आता खुराड्यात कुत्रा राहतो का? नाही. मांजर? नाही. कोंबडी राहत असेल नाही का, आणि ससा खुराड्यात राहतो का रे? नाही. तर खुराड्यात राहणारा याच्यातला प्राणी आहे कोंबडी. आलं लक्षामध्ये? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वटवागळाचे घर कोणते? वटवागूळ जे स्वतःला उलट लटकून घेतं दिवसभर, ठीक नाही, ज्याला इंग्रजीमध्ये बॅट असं म्हणतात. आणि स्पेलिंग आपण ज्या साहित्याने खेळतो क्रिकेट, त्याचं स्पेलिंग BAT बॅट, आणि याचं पण स्पेलिंग BAT बॅट आहे. बघा, इंग्रजी भाषा थोडीशी मजेशीर आहे की नाही. तर वटवागूळ ज्या घरामध्ये राहतं त्याला, त्या घराला काय म्हणतात? गोठा म्हणतात, तबेला म्हणतात, पडक्या भिंती की घर? आपण मगाशीच पाहिलं की वटवागूळ किंवा वटवागळं पडक्या भिंतीच्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये राहतात. जे घरबंद आहे, ज्या घरामध्ये जास्त आपण जात नाही, अशा घरामध्ये त्यांचा जास्त निवास असतो. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, आता हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे की नाही. या प्रश्नाचं उत्तर 5वीचे विद्यार्थी देतीलच, परंतु पहिलीचे विद्यार्थी सुद्धा याचं उत्तर देऊ शकतात आहे की नाही. माणूस कोठे राहतो? तुमच्यासाठी असे प्रश्न म्हणजे तुमच्या हातचा मळ आहे. मी मुद्दाम काही वाक्प्रचार, काही म्हणी, काही समानार्थी शब्द वापरतोय बरं का, मुद्दाम लक्षात घ्या. हे शब्द तुम्ही काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. हातचा मळ असणे म्हणजे अतिशय सोपं असणे, म्हणजे आपल्या आवाक्यातली गोष्ट असणे. मग आता माणूस कुठे राहतो? पाण्यात राहत नाही, अंगणात नाही, दारात नाही, घरात. बरोबर आहे की नाही. या प्रश्नाला जास्त वेळ देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. माणूस घरामध्ये राहतो. पुढे जाऊया. कोणाचे घर पाठीवर असते? प्रश्न पहा बघा, थोडासा वेगळा पण आहे आणि नवीन पण आहे. पुन्हा वाचतो प्रश्न मी. कोणाचे घर पाठीवर असते? पाठीवर घर ठेवून कोण चालतं? गोगलगाय, पाग, कासव की सरडा? आता इथं दोन उत्तरामध्ये तुमचा गोंधळ उडू शकतो. कोणते दोन उत्तर? गोगलगाय आणि कासव. तुम्हाला वाटत असेल गोगलगायच्या पाठीवर शंख आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला वाटतंय कासवाच्या पाठीवर सुद्धा असं एक कडक असं कवच आहे. मग आता ह्या दोन उत्तरात जर गोंधळ उडाला तर यातलं कोणतं उत्तर तुम्ही निवडाल? जे विद्यार्थी म्हणतील की कासव याचं घर पाठीवर आहे, आता मला सांगा, त्याच्या पाठीवर कडक कवच आहे, पण ते त्याच्यामध्ये राहतं की पाण्यात राहतं? त्याचा निवारा कोणता आहे? कासवाचा निवारा हा पाणी असा आहे, जमिनीवर सुद्धा ते राहतं. कारण आपण कासवाला उभयचर प्राणी असं म्हणतो. उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी राहणारा, पाण्यात आणि जमिनीवर राहणारा. मग याचं उत्तर इथे आपल्याला निवडावं लागेल, ते म्हणजे गोगलगाय. जिच्या पाठीवर शंख असतो, ती स्वतःला गोळा करून घेते
आणि त्या शंखामध्ये ती राहते, म्हणून पाठीवर निवारा असणारा प्राणी किंवा कीटक आहे गोगलगाय. चला पुढे जाऊया. सुगरणीच्या घराला काय म्हणतात? मी मगाशी सांगितलं काही विद्यार्थ्यांच्या घरी विहिरी असतील, त्या विहिरीमध्ये असं खाली लटकलेला एक घरट असतं, आणि ते घरट ज्याला आपण यातला पर्याय जर वाचला तुमच्या लक्षात येईल. सुगरणीच्या घराला घरट म्हणतात, खोपा म्हणतात, घर म्हणतात की झाड म्हणतात. तर सुगरणीच्या घरट्याला घरट म्हटलं जात नाही. सुगरणीचा असतो तो म्हणजे खोपा. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने त्या सुगरण पक्षाने तो खोपा तयार केलेला असतो. तुम्ही बघितला नसेल तर तुमच्या घरातल्या माणसांच्या समवेत तुम्ही जाऊ शकता आणि दूर उभं राहून तुम्ही तो खोपा बघू शकता. मात्र स्वतः एकट्याने जाऊन बघण्याची कधी धाडस करायचं नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे, घोड्यांना बांधण्याची किल्ल्यातील जागा कोणती? किल्ला, ठीक आहे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ल्यांची निर्मिती झाली. किल्ल्यांचे 3 प्रकार आहेत, ठीक आहे नाही. जमिनीवरचा किल्ला ज्याला आपण भुईकोट किल्ला म्हणतो, डोंगरावरचा किल्ला ज्याला आपण डोंगरी किल्ला म्हणतो किंवा गिरिदुर्ग असं म्हणतो, आणि पाण्यातल्या किल्ल्याला आपण जलदुर्ग असं म्हणतो. तर किल्ल्यांचे हे 3 प्रकार तुम्ही लक्षात ठेवायचे. किल्ल्यांवर घोडे, हत्ती ठेवण्यासाठी जागा असायची, त्यांचं पालन पोषण व्हायचं किल्ल्यांवर, ठीक आहे. कारण पूर्वी युद्धामध्ये त्या घोड्यांचा आणि हत्तीचा वापर केला जायचा. म्हणजे घोडे किल्ल्यांवर कुठे बांधले जायचे? किल्ल्यांवर त्यांचा निवारा कोणता होता? तर पर्याय क्रमांक 1 खुराडे, गोठा, अंबारखाना की पागा. पहिले 2 उत्तर तर माहिती आहे तुम्हाला, खुराडे आणि गोठा नाहीचे. पण 2 उत्तरांमध्ये पुन्हा गोंधळ होऊ शकतो. अंबारखाना की पागा. अंबारखाना हा हत्तींसाठी असतो. आपण यादी वाचतानाच मी तुम्हाला ते सांगितलं होतं. मग किल्ल्यांवरच्या घोड्यांच्या निवाऱ्याला पागा असं म्हटलं जातं, ठीक आहे नाही. किल्ल्यांवरचा थोडासा बदल आहे. किल्ल्यांवरच्या घोड्यांच्या निवाऱ्याला पागा म्हणतात. तर इकडे खाली आपण जमिनीवर सुद्धा घोड्यांचा निवारा करतो घराच्या जवळ, तर त्याला तबेला असा सुद्धा शब्द आहे. पुढे जाऊया. आयत्या बिळात राहणारा कोण? मला वाटतं मगाशीच म्हण सांगितली होती नाही का, आयत्या बिळात राहणारा कोण? मुंग्या, साप, ढेकून की पोळे. तर आयत्या बिळात राहतो नागोबा. आता काही विद्यार्थ्यांना ही म्हण पाठ असेल, आयत्या बिळात नागोबा, आणि तुम्ही नागोबा हा पर्याय इथे शोधण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्ही विचारात पडाल, अरे नागोबा हा तर पर्याय इथे नाहीये. मग नाग हा काय आहे? सापाचाच प्रकार आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथं आपण आयत्या बिळात राहणारा साप हा पर्याय निवडला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, गुहेत कोण राहतो? गुहेत कोण राहतो? वाघ राहतो, घोडा राहतो, गाय राहते की ससा राहते? ससा राहतो. तर तुम्हाला माहितीये जंगलचा राजा सिंह किंवा वाघ हे गुहेमध्ये राहतात. त्यामुळे इथे पर्याय आपल्याला निवडावा लागेल, तो म्हणजे वाघ. विद्यार्थी मित्रांनो, गुहा हा जो निवारा आहे हा माणसाने तयार केलेला नाही, कुठल्याही प्राण्याने तयार केलेला नाही, तर हा नैसर्गिक निवारा आहे. मी वाचतानाच तुम्हाला व्याख्या जेव्हा आपण वाचली, मी तुम्हाला वर्णन जेव्हा सांगितलं तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की गुहा हा नैसर्गिक निवारा आहे. तो आपोआप तयार झालेला डोंगरातली कपार आहे, डोंगरातला एक आतमध्ये पडलेला असा खड्डा आहे, ठीक आहे. तो नैसर्गिकरित्या तयार झालेला असतो. चला पुढे जाऊया. आता प्रश्न थोडासा बदललाय बघा. दिलेल्या पर्यायातून योग्य जोडी निवडून पर्याय रंगवा. आता थोड्याशा तुम्हाला काही आकृत्या किंवा काही आकार दिसतात बघा. पहिला आहे अस्वल झाड, पोपटाचं घर. योग्य जोडी निवडायची आहे हा, योग्य, अयोग्य नाही, योग्य. अस्वलाचं झाड, पोपटाचं घर, डुकराचा. आता इथं काय असणं अपेक्षित होतं रे? इथं पा अक्षर आलंय फक्त. इथं काय अपेक्षित होतं?
डुकराचा, आता इथं पागा हा शब्द असायला पाहिजे होता, आहे की नाही? काय शब्द असायला पाहिजे होता इथं? पागा असा शब्द असायला पाहिजे होता. आणि गाईचा गोठा, गाईचा गोठा. मग यातलं कोणतं उत्तर बरोबर आहे, कोणता पर्याय योग्य आहे? तुम्ही बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात आलं असेल का इथे गाईचा गोठा हा पर्याय योग्य आहे, बाकीचे पर्याय चुकीचे होते, अयोग्य होते. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. मुंगीचं वारुळ, माशाचं झाड, विंचवाचं घर, मोराचं पाणी, कोणती जोडी योग्य आहे? तुम्ही जोड्या जर नीट काळजीपूर्वक बघितल्या असतील आणि वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, माशाचं झाड नसतं, विंचवाचं निवारा घर नाही, मोराचा निवारा पाणी नाही, मुंगीचा निवारा वारुळ हा पर्याय इथं बरोबर आहे. आलं का विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांच्या लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया. चला, योग्य जोडी निवडा, योग्य जोडी निवडा. वाघ सिंह गुहा, गाय घोडा पोळे, मुंग्या साप पोळे, आणि चौथा आहे उंदीर ससा पोळे, उंदीर ससा पोळे. 3 जोड्या चुकीच्या आहेत, त्यातली एकच जोडी योग्य आहे. त्यातली योग्य जोडी कोणती? मग सांगा तुम्ही योग्य जोडी कोणती असेल? पहिली जोडी जर तुम्ही नीट वाचली, वाघ आणि सिंह यांचा निवारा गुहा, ही जोडी योग्य आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न यातला, माकडाचा निवारा झाड, सशाचा निवारा पिंजरा, मुंगीचा निवारा पाणी, वाघाचा निवारा गोठा. काय वाटतं बरं तुम्हाला? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत, यातली योग्य जोडी कोणती? माकडाचा निवारा झाड, सशाचा निवारा पिंजरा, मुंगीची निवारा पाणी, की वाघाचा निवारा गोठा? तर इथेही तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत आला असाल. इथे उत्तर आहे माकडाचा निवारा झाड. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात? पहिला पर्याय इथं बरोबर आहे. पुढच्या पर्यायाकडे आपण जाऊया. पाल वारुळ, सरडा जाळे, शेळी खुराडे, कावळा घरटे, ठीक आहे नाही? आता तुम्हाला पहिले 3 पर्याय जर वाचले तर तुमच्या चटकन लक्षात येईल की हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत, तिन्ही जोड्या चुकीच्या आहेत. कावळ्याचं घरट हा पर्याय योग्य आहे. आता तुम्हाला कावळ्याच्या घरट्याच्या संदर्भाने मी एक छोटीशी माहिती देतो, तुम्हाला ती कदाचित माहित पण असेल. विद्यार्थी मित्रांनो, कावळा स्वतःच घरट तयार करतो झाडावर, परंतु कोकिळा नावाचा एक पक्षी असतो जो कावळ्यासारखाच दिसतो, काळ्या रंगाचा, बरोबर आहे? कोकिळा स्वतःच घरट तयार करत नाही. मग काय करते कोकिळा? कोकिळा स्वतःची अंडी कावळ्याच्या घरट्यामध्ये टाकते. बघा बरं का गंमत, कोकिळा स्वतःची अंडी कोणाच्या घरट्यात टाकते? कावळ्याच्या घरट्यामध्ये टाकते. आणि कावळा ही अंडी आपलीच आहे असं समजून ती उभवतो, कावळी, ठीक आहे नाही? प्राण्यांमधली मादी अंडी उभवण्याचं काम करते, हे तुम्हाला माहिती आहे. मग कावळी ती अंडी उभवते, स्वतःची पण उभवते आणि कोकिळीने ठेवलेली सुद्धा उभवते. आता तिला काही माहित नसतं. कालांतराने पक्षी बाहेर येतात, ठीक आहे. जेव्हा अंड परिपक्व होतं, अंड परिपक्व झालं की ती फुटतं त्याचं कवच आणि पिल्लू बाहेर येतं. पिल्लू बाहेर आल्यानंतर कावळीनीचं पिल्लू आणि कोकिळेचं पिल्लू सारखंच दिसतं, कारण दोन्हींचा रंग सारखाच आहे, दोन्ही रंगाने काळे आहेत. आणि चांगलं मोठं होईपर्यंत कावळीनीचे ते लक्षात येत नाही. जेव्हा पंख फुटतात तेव्हा कोकिळेची जे पिल्लू असतं ते घरट्यातून उडून जातं, ठीक आहे नाही? म्हणजे जसं आयत्या बेडात आपण नागो पाहिलं की नाही, तसा आयत्या घरट्यामध्ये ह्या कोकिळेचे पिल्ल जन्म घेतात. ही गोष्ट तुम्हाला, ही माहिती तुम्हाला माहित असेल काही मुलांना किंवा काही मुलांना नसेलही, तर तुम्ही आता हे लक्षात ठेवायचं आहे. हत्तीचा अंबरखाना, घोड्याचा गोठा, गाईचं जंगल, वाघाचा तबेला, आहे की नाही? आता काही काही जोड्या तर फार गमतीशीर आहे. वाघ आता तबेल्यात नसतो, माहिती आहे तुम्हाला.
घोडा सुद्धा गोठ्यामध्ये नसतो आणि गाय कधी जंगलात नसते, म्हणजे जंगलात ती जाऊ शकते पण तिचा निवारा जंगल नाही. तर इथे तुम्हाला योग्य पर्याय हत्तीचा अंबारखाना. हत्ती किल्ल्यांवर बांधण्याची जी जागा होती त्याला हत्तीचा अंबारखाना असं म्हटलं जातं. ही जोडी इथे योग्य आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. घुबड ढोली, कोल्हा खोराडे, सापझाड, ढेकूण शंख, आहे की नाही. आता थोड्या जोड्या वेगळ्या, शब्द पण वेगळे. घोबडाचा निवारा ढोली. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही जर काळजीपूर्वक वाचलं तर पुन्हा पुन्हा वाचण्याची आवश्यकता पण पडत नाही. पहिलाच पर्याय किंवा पहिली जोडी योग्य आहे, घोबडाचा निवारा ढोली. चला पुढे. सुगरणीचा खोपा, कावळ्याचं भिंत, मोराची ढोली, चिमणीचं घर. आता इथं चिमणीचं घरटं असतं, घर नाही. मोराची ढोली नसते, मोराचा निवारा झाड आहे. कावळ्याची सुद्धा घरटं असतं, मग इथे सुद्धा योग्य जोडी जी आहे ती म्हणजे सुगरणीचा खोपा, जो विहिरीमध्ये लटकलेला असतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पालीचा निवारा वारुळ, सरड्याचा निवारा जाळे, कोळीचा निवारा जाळे, कावळ्याचा निवारा खोराडे. योग्य जोडी कोणती? नीट जर लक्ष दिलं, पाल वारुळात राहते का रे विद्यार्थी मित्रांनो? तर नाही, ती भिंतींवर राहते. सरडा कुठे राहतो? जाळ्यात राहतो? नाही, तो झाडांवर, भिंतीवर, आहे की नाही. बहुतांश तो झाडांवरच राहतो. कोळ्याचा निवारा जाळे, हे मी मगाशी तुम्हाला शिकवताना सांगितलं, घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तो चिकट द्रव्याच्या साहाय्याने जाळं तयार करतो. तर कोळ्याचा निवारा जाळं हा पर्याय इथं योग्य आहे. पुढे जाऊया. विंचू दगड, ससा पिंजरा. आता इथं काय पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो? पिंजरा, आहे की नाही. इथं पिंजरा असा शब्द पाहिजे होता. माणूस मंदिर आणि सुगरण झाड. तर इथे योग्य पर्याय तुमच्या लक्षात आला असेल की जिथं दगडाची वळचण असते, दगड एकावर एक रचलेले असतात, दगडाला अनेक फटी असतात, अशा फटींमध्ये विंचू राहतो, आहे की नाही. ज्याच्यापासून आपल्याला काळजी घ्यायची आहे असा तो विंचू दगडांमध्ये राहतो. पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे. चला पुढे जाऊया. प्रश्न थोडासा बदललाय. प्राणी व त्यांचा निवारा यांची योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. 2020 च्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता. इथे आपल्याला योग्य जोडी निवडायची आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं, अशा शब्दांखाली तुम्ही रेषा मारून घेतल्या पाहिजे, जेणेकरून प्रश्न वाचताना आपली कुठलीही चूक होणार नाही आणि प्रश्नाकडे आपलं लक्ष राहील. योग्य जोडी कोणती? वाघाची जाळी, उंटाचा तबेला, सिंहाची ढोली की कासवाचं बीळ. आता थोडस फसवय बरं की ते, जर काळजीपूर्वक तुम्ही वाचलं नाही तर उत्तर चुकण्याची सुद्धा शक्यता आहे. कासवाचं बीळ असतं का? नाही. सिंहाची ढोली असते का रे? नाही. सिंहाचा निवारा आपण माहितीये, गुहा. उंटाचा तबेला कोणाचा असतो? घोड्याचा, त्यामुळे तो उंटाचा निवारा नाही. मग इथे निवारा वाघाची जाळी. मी जेव्हा यादी वाचली सुरुवातीला त्यावेळेला वाघाचे 2 निवारे सांगितले होते मी तुम्हाला. वाघाचे निवारे 2. एक वाघाचा गुहा, वाघाची गुहा, आणि दुसरा तुम्हाला मी सांगितला होता निवारा वाघाची जाळी. जाळीमध्ये सुद्धा वाघ राहतो, आहे की नाही. ही जाळी करवंदाची किंवा अशी दाट एखाद्या झुडपाची जाळी असते, त्या जाळीमध्ये सहज लपण्यासाठी वाघ तिथे राहू शकतो. तर अशा पद्धतीने वाघाची जाळी हा पर्याय इथे योग्य आहे. 2024 म्हणजे मागच्याच वर्षी आपल्याला हा प्रश्न आला होता की खालीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. चुकीची जोडी निवडायची आहे, चुकीची असणारी जोडी. रेष मारून घेतली, ठीक नाही. योग्य जोडी निवडायची नाही, चुकीची जोडी निवडायची आहे. कोळ्याचं घरट, सिंहाची गुहा, साप वारुळ, घोड्याचा तबेला. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल सिंह गुहेमध्ये राहतो, बरोबर आहे.
साप वारुळात राहतो हे पण योग्य आहे, घोडा तबेलात राहतो हेही योग्य आहे. मग इथे कोळ्याचं घरट हा पर्याय इथं अयोग्य आहे, चुकीचा आहे. चला पुढे जाऊया. 2021च्या मुख्य परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे खालीलपैकी पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शवणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा. पुन्हा असा प्रश्न आलाय बघा, चुकीची जोडी. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला सहजगत्या गोंधळ उडण्यासाठी असे प्रश्न दिलेले असतात. चुकीची जोडी कोणती, नाही का? मग आता इथे घोड्याचा पागा बरोबर आहे, घोडा आपण पाग्यामध्येच बांधतो. सापाचं बीळ, सशाची ढोली आणि कोंबडीची खुराडे. आता इथं जर तुम्ही चांगलं काळजीपूर्वक पाहिलं तर ससा हा ढोलीमध्ये राहतो का रे? सशाच्या निवाऱ्याला आपण बीळ म्हणतो, सशाच्या निवाऱ्याला आपण ढोली म्हणत नाही. त्यामुळे इथे चुकीची जोडी कोणती आहे? ससा ढोली. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. परिच्छेद वाचा व त्यावरून प्राणी पक्षी यांची घरे शोधून रिकाम्या जागी शब्द भरा. तबेल्यात, गोठ्यात, घरट्यात, गुहेकडे, गुहेमध्ये, बिळातून, ढोलीतून आणि ढोलीतून हा शब्द आपल्याला दोनदा आलेला आहे चुकून, आहे की नाही? तर हे शब्द तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवा, हे आपल्याला रिकाम्या जागी खाली टाकायचे आहे. चला. आज सिंहाने मेजवानी करायची ठरवली. सगळ्या प्राणी व पक्ष्यांना निमंत्रित केले. सर्वांनी मेजवानीला जाण्याची आपल्या घरातून तयारी केली. सिंहीण व वाघीण टिंबटिंब मध्ये बसल्या होत्या. इथं काय यायला पाहिजे? सिंहीण आणि वाघीण कशामध्ये बसल्या होत्या? गोठ्यात. गोठ्यात येईल का रे पर्याय उत्तर इथं? तर इथे काय पर्याय येईल? गुहेमध्ये बसल्या होत्या. बरोबर आहे की नाही? उंदीर टिंबटिंबतून बाहेर आला. कशातून बाहेर आला? बिळातून बाहेर आला. तुम्ही उत्तर माझ्या अगोदर तुमची उत्तर तयार असले पाहिजे. घोडा टिंबटिंब होता. कशामध्ये होता घोडा? तबेल्यात होता. तर गाय टिंबटिंबत होती. गाय कशामध्ये असते? गायचा निवारा. गाय गोठ्यात होती. पक्षी घरट्यात बसले होते. मी आता डायरेक्ट उत्तर सांगतोय तुम्हाला, नाही का? सर्वांनी संध्याकाळी 7 वाजता घरातून सिंहाच्या टिंबटिंबकडे जायचे ठरवले. सिंहाच्या काय असेल इथे? सिंहाच्या गुहेकडे जायचे ठरवले. सिंह सिंहीण स्वागताला नटून थटून उभे होते. घुबड टिंबटिंबतून आले. घुबड कशातून आले असेल रे? घुबडाचा निवारा आहे ढोली. मग घुबड ढोलीतून आले. पोपट सुद्धा ढोलीतून आला. सर्व प्राणी पक्षी जमा झाले. मेजवानीचा बेत मस्त झाला. पोटभर खाऊन सर्वजण स्वतःच्या घरी गेले. वरील परिच्छेदावर गाळलेल्या जागी घरांची नावे लिहून त्यांची यादी आपण तयार केली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला हा अतिशय सोपा असा घटक, की ज्या घटकामध्ये मी तुम्हाला मगाशी सुगरणीचा जो खोपा सांगितला तो इथे चित्रामध्ये दिसतोय बघा. उलटा लटकलेला सुगरण पक्षी आणि तयार केला त्याने हा खोपा दिसत आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला एक छानशी गुहा दिसत आहे. ही गोगलगाय आहे. हे वारुळ आहे. तुम्हाला इथे मंदिर दिसतंय, आहे की नाही? मंदिर हा सुद्धा एक देवाचा निवारा आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पक्ष्याची घरटी आहे. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा भाग तुम्हाला आज बघायला किंवा अभ्यासायला मिळाला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आणि परवाच्या शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकांतर्गत समूहदर्शक शब्द असतील, पिलूदर्शक शब्द असतील आणि आजचाही एक सोपा भाग की जो म्हणजे घरदर्शक शब्द. आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, फक्त तासिकेवर अवलंबून राहायचं नाही. तासिका झाल्यानंतर दिवसभरामध्ये, शाळेतून आल्यानंतर किंवा शाळेमध्ये असताना तुम्ही आज या सर्व घरदर्शक शब्दांची यादी पुन्हा नव्याने वाचायची आहे. ती तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आणि प्रत्येक घटकावर तुम्हाला मी किमान 10 प्रश्न स्वतः लिहून सोडवा किंवा वाचून सोडवा, परंतु त्या गोष्टी तुम्ही कधीही विसरायच्या नाही. जेव्हा तुम्ही रोज असा सराव कराल त्यावेळेला
तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे सर्वांनी अतिशय छान असा अभ्यास करा. तुम्ही सर्वांनी आनंदी राहा, तुमच्यातला आत्मविश्वास वाढवा आणि आपण सतत शिकतोय हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आजच्या या तासिकेमध्ये सर्वांनी चांगलं सहकार्य केलं, सर्वांनी छान निरीक्षण केलं, सर्वांनी छान वाचन केलं आणि सर्वांनी छान माझ्या पाठीमागे म्हटलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांना मी धन्यवाद देतो आणि आजच्या तासिकेचा आपण समारोप करूया. धन्यवाद.